नमस्कार आणि जय महाराष्ट्र सगळ्यांना. काल परवादीची माझी रील बघून, नाही का, मी रडतानाची रील बघून बऱ्याच जणांच्या भोया उंचावल्या असतील की हा तर कधी राजकारणात नसतो, हा कधी कुठल्या पक्षामध्ये फिरताना दिसत नाही, तरी पण ह्याच्या डोळ्यामध्ये पाणी का. बऱ्याच जणांचा विचार बदलला असेल, बऱ्याच जणांनी शंका कुशंका पण काढल्या असतील. परंतु भावांनो, माननीय अजितदादा पवार यांचं जे निधन झालंय, दुर्घटना झाली, अपघात झाला, घातपात आहे अपघात आहे हे देवालाच माहीत आहे. कसं आहे, माझी एवढी उंची नाही आहे की त्या मी गोष्टी सगळ्या सांगू शकेन तुम्हाला. तरी पण मी थोडक्यात माझं माझं मत आहे ते तुम्हाला सांगतो. विषय असा आहे भावांनो, की तुम्ही ना त्या माणसाला आहे ना, म्हणजे अजितदादा पवार साहेबांना आहे ना, तुम्ही फक्त एक पॉलिटिशियन म्हणून बघत जर असाल ना, तर तुम्हाला ना दुखवटा त्यांचा वाटणार आहे, ना तुम्हाला दुःख होणार आहे. कारण की तुम्ही एक पॉलिटिशियन म्हणून बघता, एक माणूस म्हणून जर तुम्ही त्या व्यक्तीला बघितलं असतं तर आज तुम्हाला दुसऱ्या चेहऱ्याची गरज पडली नसती. तुम्ही कमसे कम 3 दिवसाचं सुतक तरी व्यवस्थित पाळलं असतं. दावा होईपर्यंत तरी सगळ्या गोष्टी थांबवल्या असत्या. एवढी काहीच घाई नव्हती. नावा चेहऱ्याचे जे स्टेटस टाकताय त्याची गरज नव्हती. मला सांगा, तुमच्या माझ्या घरात जर कोण वारलं असतं आणि त्याच्याबद्दल जर आपण असं स्टेटस ठेवलं असतं आम्ही सगळ्यांनी, हा ठीक आहे, बदल हवा, नवीन चेहरा ना, काय भावांना लाजा कशा वाटत नाही रे तुम्हाला? कुठून आलंय हे? नाही काय, मला असं क्यू आली, क्यू माहिती आहे भाई. माणसांच्या आमच्या अजून डोळ्यातनं पाणी गेलं नाही. अजून आम्ही रोज असं पोट जर विदेत हात थरथर थरथर कापतात. असं अजून पण नको नको वाटतं माहिती आहे का, की अजून की कळत नाही. आणि तुम्ही काय पक्ष बांधणी, हे बांधणी, ती बांधणी, चला शपथविधी, चला हेकडं, चेहरा कोणाकोणाचं फोटो टाकताय. काय राव, मानलं तुम्हाला भाई, मानलं. ते दादा म्हणलेले ना, राजकारण लय वांगाळ आहे भावांनो. खरंच लय वांगाळ आहे, माहिती आहे. खरं सांगतो, असं मला वाटायला लागलं काय अख्खा महाराष्ट्र सुतक पाळतोय आणि जे राजकारणी खरंच राजकारणी प्युअर आहेत ना, ते कधीही सुतक पाळत नाही, ते कधीही कोणाचे होऊ शकत नाही. आज एक सिद्ध झालंय भावांनो, की घरातल्यांसाठी घरातली उभी राहिली नाही ती, तर बाहेरची काय उभी राहतील. पण काळजी करू नका दादा, तुम्ही भरपूर अशी चांगली माणसं पण कमवलेत, जे अजूनही तुमच्यासाठी डोळ्यातून पाणी काढत राहतात आणि कायम पाणी काढत राहतील. असं नाही आम्ही की नाही का, चेहरा बदला, नवीन चेहरा आणा, लगेच राजकारणाच्या रंधुमाळीला लागा. जे सुतक असतं ना ते सुतकच असतं. जो दुखवटा असतो तो दुखवटाच असतो. त्याच्यामध्ये दिवाळीचं वातावरण कधी येत नाही. आणि आमच्यासाठी हा दिवस खूप, म्हणजे लिटरली सांगतो, अजून पण अंगावर काटा येतो. खूप वाईट दिवस होता. सो राजकारण्यांनो, सुधारा जरा, लाजा वाटू द्या.